कोकणात मात्र मुसळधार पाऊस जोरात सुरूच आहे। खेड शहरात जगबुडी नदीचं पाणी शिरलंय। खेड बाजारपेठेत ते सुद्धा पाणी शिरलंय। खेडच्या मशीद चौकात पाणी शिरलंय। तसंच तिथल्या 200 ते 250 दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि आता हळूहळू का होईना पण पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। पण खेडच्या मच्छी मार्केटचा मात्र संपर्क तुटलाय। खेड, दापोली आणि मंडणगड मार्गावर नारंगी नदीचं पाणी भरल्यामुळे तिथली वाहतूकही ठप्प झाली आहे। खेडच्या साकवली इथे चोरद नदीच्या पुलावर पाणी जात असल्यामुळे 40 गावांचा संपर्कही तुटलाय। चिपळूण जवळच्या खेरडी पुलाजवळ पाणी साचल्याने चिपळूण कराड हायवे मात्र सध्या बंद आहे। दरम्यान दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर एसटी महामंडळाची बस फसली होती। यात 35 ते 40 प्रवासी अडकले होते आणि पुराचं वाढतं पाणी पाहता बस प्रवाशांसहित वाहून जाते की काय अशी भीती वाटायला लागली होती। मात्र गावकरी आणि प्रशासनानं तातडीनं हालचाली करून बसमधल्या प्रवाशांचे प्राण वाचवले। दोऱ्या, वायर अशी मिळेल ती साधनं घेऊन गावकरी पाण्यात घुसले, त्यामुळे प्रवाशांना लवकर बाहेर काढता आलं। त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। आता काही वेळापूर्वीच ही बस सुद्धा पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे आणि पुराचं पाणी दिसत असताना ही बस पाण्यात घातल्याबद्दल बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।